हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू अक्षय साऊंड सिस्टम बोरगाव. या थोडंसं व्यत्ययानंतर बरंच काही घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. यस यस चालू झालंय माईक. धन्यवाद डीजे साऊंड सिस्टम. खूप काही घडलंय यामधल्या काळामध्ये आणि का जाऊया थोडंसं मैदानाच्या आतमध्ये. यस फ्रेश मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आले. या अगोदर मला वाटतंय या आधी झालेल्या मॅच मध्ये चौनेश्वरी 11 संघ विजयी झालाय मित्रांनो. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि का फ्रेश मॅच तुमच्या सर्वांच्या भेटीला. राम आणि सुरेख फटका सजवलाय मित्रांनो. कव्हरला भेदलाय चेंडू जिंकते की काय सुरेख असं क्षेत्ररक्षण. मला वाटतंय वैभव वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव. समीर काय समीर वाडकर मित्रांनो काय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. आज मात्र वेळ आले मराठा फायटर्स नेतृत्व करण्याची आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय. जाऊया धावफलकावरती. धावा झाल्या त्या 3. इथे मात्र घात झालाय. काय झालंय काय पंचांकडे मात्र जबरदस्त अशी अफील मध्ये उत्साह आहे. काय म्हणते बघ आल्या इथे मात्र कोणा विरुद्धही अन्याय होणार नाही आणि काय सुरेख असं पंचांचं काम पार पाडतायत. सातार भरून बिलॉंग करतायत दोन्ही पंच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि का इथे हा राम वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव मित्रांनो. सुरेख असा गोलंदाज आहे आणि का बोरगाव गावचा पठ्ठा आज नेतृत्व करतोय मराठा फायटर्स. ताट द्यावी लागेल कौतुक करावं लागेल सर्व खेळाडूंचा. 101 खेळाडू मित्रांनो वाई पश्चिम भागामध्ये आपल्या सर्वांचे बंधू असतील मित्र असतील 101 खेळाडू मित्रांनो निर्माण होते उपलब्ध आहे ते खेळाडू. इथे मात्र परत एकदा अपील केलं. हा फील फेटाळून लावले मित्रांनो. काय सुरेख अशी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये लढाई. आणि क्रिकेट म्हणतात ना मित्रांनो की तुम्हाला अपील थोडीशी करावी लागते. क्रिकेटमध्ये अपील असेल ना तर पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल संघाची 11 ची हाय असते आणि चांगला बॅट्समन जर पुढे असेल ना तर मित्रांनो अपील मध्ये ताकद असावी. पंचांना देखील ब्रह्मात पाडणारा हा ही अपील होती. 2 चेंडूवरती 2 अपील झाल्या. मधल्या काळामध्ये इथे जवळजवळ बऱ्याच अशा मान्यवरांची मांदी आली या लीग साठी. या जाऊया धाव फलकावरती. धावा झाल्या 4. एका विकेटच्या पतनानंतर मोठ्या हादऱ्यानंतर आता मात्र धावा होता इथे 4. मधल्या काळामध्ये बराच असं मांदी आणि पाहुण्यांचे आगमन झालं आणि का समालोचन कक्षामध्ये कॉम्बॉक्स मध्ये आसनस्थ झालेत आणि का मित्रांनो आपल्या लीग साठी कालपासून देखील आपण पाहतोय बरेच असे मान्यवर या स्पर्धेला लागलेत आणि का या स्पर्धेला 4 चांद लावलेत. धन्यवाद तुम्ही सर्व येतायत. मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे या प्रीमियर लीग मध्ये. वाई पश्चिम भागाचं मानाची स्पर्धा आहे. वाई तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आपुलकीची लीग. प्रत्येकाच्या स्वप्नातील ही स्पर्धा. मे महिना म्हटलं ना की मित्रांनो आपण सर्व सुट्ट्या टाकून येत असतो गावी आणि क्रिकेट पाहत असतो खेळत असतो सूर्याच्या. आणि काय झालं इथे मात्र घात होते की काय आणि का सुरक्षित असा स्लिप मध्ये तैनात असलेल्या फिल्डरचा हात आणि इथे परत एकदा विकेटचं पतन होत आहे. जयराज समोरून पाहतोय एका पाठोपाठ एक धक्के बसता येते 11ला.
बोरगावचे खजिनदार आहेत. दादा आपला इथे यथोचित सत्कार होतोय आयोजन कमिटीकडून, तो आपण इथे सत्कार स्वीकारायचा आहे. मी गणेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार करायचा आहे. महाराष्ट्राचं प्रतीक मायेची उबदार शाल देऊन श्रीयुत संदीप विष्णू वाडकर दादांचा सहर्ष सत्कार होतो तो दादांनी स्वीकारायचा आहे. तदनंतर श्रीमान श्री वैभव कृष्ण वाडकर आमचे वर्गमित्र बोरगाव गावचे स्वपुत्र आहेत. मित्रांनो ग्रामस्थ मंडळ बोरगाव मुंबई कार्यकारी सदस्य आहेत. आमचे परम वर्गमित्र आमचे बंधू आपला देखील इथे यथोचित सत्कार होतोय. विशाल दादांना विनंती करेन की वैभव दादाचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल देऊन सत्कार करायचा आहे. तदनंतर आमचे वर्गमित्र वैभव सरांचे बंधू शाल घ्या शाल वैभव सरांचा इथे सत्कार होतोय यथोचित सत्कार होतोय. विशाल दादांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. आणि इथे काय होतंय पाहूया. स्वतःच्या गोलंदाजावरती फॉलो थ्रू वरती सूरजने फील्ड केला आहे. आणि मी विनंती करतो श्रीमान श्री समीर आनंद वाडकर उपाध्यक्ष आहेत भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव गावचा सुपुत्र तुषार वाडकर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. समीर दादांचा यथोचित सत्कार स्वीकारायचा आहे आयोजन कमिटीतर्फे. इथे मात्र या सत्काराला मानवंदना देणारा झेल वकडला जातोय. विकेटचं मोठं पतन होतंय. इथे मात्र काय सुरेख झेल टिपला गेला मित्रांनो. मिड विकेटच्या दिशेला वन साइडला फटका खेळला गेला होता. घात झालाय. सुरक्षित हात आलेत या क्षेत्ररक्षकाचे. सूरज मात्र हवी होतोय. एक अष्टपैलू सुरेख असा खेळाडू काय बहारदार चमकदार कामगिरी करतोय गोलंदाजी करताना. यस आणि इथे ही स्पर्धा साधा समुद्र पार गेले. स्वित्झर्लंड वरून थेट आमच्या कॉमेंट्री साठी वर्षावाला मला शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अश्विन फनसे IT इंजिनियर आहेत स्वित्झर्लंड मध्ये कार्यरत. आणि दादा आमच्या कॉमेंट्री साठी स्वित्झर्लंड मधून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अश्विन फनसे. आणि तुम्हा सर्वांना आज 11 मे मित्रांनो मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आई या दोन शब्दांचा मित्रांनो खूप मोठी व्याख्या आहे, खूप मोठी महती आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. इथे काय होतं ऑफ स्टिकच्या दिशेला टाकलेला चेंडू सूरज याचा सुरेख चेंडू. आणि इथे काय होतंय पहा काय चित्याच्या चपळाईचं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि हा एक अष्टपैलू खेळाडू वैगाव गावचा खेळाडू आहे. आणि आज नेतृत्व करतोय मराठा फायटरचं गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. ते मात्र काळ भरवणार संघाला प्रयत्नांची पराकाष्ठावी करावी लागेल. जाऊया धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. जयराज मात्र अजूनही तळ ठोकून आहे मैदानाच्या आत. परत एकदा वन साइडला फटका सजवलाय 2 धावांसाठी यशस्वी होतो जयराज. दोन ओव्हर कंप्लीट झाल्यात. 9 रन आले धावा फलकावरती. आता मात्र जयराजला धुरा सांभाळावी लागेल. 12 चेंडूंचा समाचार करावा लागेल. जयराज सोबत एक छोटा फलंदाज आहे मित्रांनो दह्याड गावचा सुपुत्र दर्शन धनवडे मॅन फ्रॉम दह्याड. दह्याड 11चं नेतृत्व करताना या फलंदाजाला आपण नवी मुंबई नगरीमध्ये पाहिलंय. घनसोली क्रिकेट कोपरखैरणे क्रिकेट मित्रांनो भूमिपुत्र मैदान असेल, छत्रपती शिवाजी महाराज संकुल मैदान असेल घनसोलीतलं घरोंद्याजवळ हे मैदान आहे. तदनंतर 40 फ्लॅटचं मैदान देखील या फलंदाजाने गाजवलंय. आणि आज वेळ आले काळ भैरवनाथ 11 संघाचं नेतृत्व करायची. संतोष सकपाळ असतील, राहुल वाडकर असतील यांच्या मालकीचा संघ आहे काळ भैरवनाथ. आणि या 11 साठी लढताना झकरताना फलंदाज पाण्याची सुविधा केली सोय केली प्रसाद धनवडे फौजी. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे वैगाव गावचा अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर कान मंत्र देताना. आणि के बलाढ्य फलंदाज उभा आहे तळ ठोकून मित्रांनो जयराज वाडकर. गनिमी कावा केला जाईल अखला जाईल. सागर वाडकर देखील मित्रांनो पहा एक्स्ट्रा प्लेअर च काम करतोय मित्रांनो. मी मोठ्या मोठ्या खेळाडूंची नावं घेत असतो. ही लक्षणं आहेत मित्रांनो मोठ्या मोठ्या खेळाडूंची. पाण्याची सोय बॅटची सोय पण त्याच्या मागे एक राजकारण असतं, एक गनिमी कावा असतो, कान मंत्रण असते, गेम असतो, गनिमी कावा करायचा असतो. क्रिकेट मित्रांनो रंग बदलणारा सरडा म्हणून ज्याची ओळख आहे असा हा खेळ क्रिकेटचा. आणि सोनेक असं कमिटीचं कौतुक करावं लागेल. आज ही स्पर्धा त्यांच्या मार्फत
हे ग्रामीण क्रिकेट म्हणलं की असं प्लॅटफॉर्म क्रिएट होत नसतात आणि अशा विकेट उपलब्ध होत नसतात, परंतु या कमिटीचं योगदान मित्रांनो सर्वांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. ब्लॉक होल पद्धतीचा खोदला गेलाय फटका, इथे वाय होता, इथे मात्र डायरेक्ट हिटची संभावना आणि दर्शनला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. इथे जर डायरेक्ट हिट असते ना तर अचूक थ्रो असताना इथे मात्र काय होत आहे, संदीप वाडकर गोलंदाजीच्या रडार वरती चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, सिंहाची दहाड फोडला पहाड, काल भैरवनाथ 11चा छावा या आल्या 6 धावा. मित्रांनो संदीप वाडकर म्हटलं ना तर बोरगाव गावचा पट्ट्या आहे, बोरगाव 11चं नेतृत्व करतोय आणि आता मात्र इथे संतोष दादा सपकाळ आणि राहुल वाडकर यांच्या मालकीचा संघ बोरगाव गावचे सोपुत्र. इथे मात्र काय होतं, लढाई रंगली गेली, ईट का जवाब पत्थर से यारी का स्वतः संदीप वाडकर देखील बोरगाव गावचा पट्ट्या. इथे मात्र 6 धावा आल्यात, 16 धावा धाव फलकावरती. जोपर्यंत जयराज वाडकर आहे विकेटवरती तोपर्यंत काळ भैरवनाथ रिलॅक्स फील करेल तंबूमध्ये, डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण मित्रांनो खुर्चीवरती आरामात बसलेला असेल काळ भैरवनाथ 11 आणि स्वतः संघ मालक. परत एकदा संदीप वाडकर निघाला जयराजसाठी, आता मात्र परत एकदा आला रडार मध्ये, क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. जर जयराज वाडकर यांच्या बॅट मधून तिसरा षटकार आला तर वैभव वाडकर बोरगाव गावचा सोपुत्र यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक. जयराज दादांसाठी सुवर्ण संधी, मे महिन्यातली आज पार्टी होणार का? तयारी केली गेली होती, 501 रुपयाचे पारितोषिक होत्या, रडार मध्ये होता परंतु चेंडू खाली राहिला. संदीप वाडकरचं कौतुक करावं लागेल, इथे चेंडू पडल्यानंतर चेंडू बॉडी लेंथला खाली राहिला आणि मनसुबा उधळला गेला. 22 धावा धाव फलकावरती मित्रांनो. पहिली ओव्हरचं जर पाहिलं दुसऱ्या ओव्हर नंतर मात्र इथे घात व्हायला सुरुवात झाली, ब्लास्ट व्हायला सुरुवात झाली. इथे मात्र चेंडू हवेत उभा राहतो, लॉंग ऑफ इंटरेस्टेड, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडले गेलाय, शिकार केली गेले मोठ्या फलंदाजाची. राम वाडकर यांच्याकडून शिकार झाले, डीजेला संधी देतो या डीजे. आज कालपासून आपण ऐकतोय भैरवनाथ बोरगावचा हा पट्टा. अक्षय वाडकर आज यांचा वाढदिवस आहे, डीजे सम्राट अक्षय गोळे. थँक्यू गणेश दादा करेक्शन साठी. अक्षय गोळे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्ण पश्चिम भागातर्फे आयोजक कमिटी मार्फत आणि या सर्व क्रिकेट रसिकांमार्फत या खेळाडूंच्या मार्फत आपल्याला वाढदिवसाच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देव, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. एक सुरेख कामगिरी केली कालपासून डीजे सम्राटने. 22 धावा स्कोर कायम, 22 धावा धाव फलकावरती. इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन झालं आणि एक मोठी शिकार झाली मित्रांनो. दिवसामध्ये भर दिवसा शिकार केली गेली. जयराज वाडकर तंबूच्या आश्रयाला गेलाय, लॉंग ऑफ त्यांची झेल पकडली गेली आणि राम वाडकर चेंडू खाली आले आणि सेफ हँड मित्रांनो. राम वाडकर म्हटलं ना एक सुरेख गोलंदाज लागलाय, लाभलाय मराठा फायटर्सला आणि सेफ हँड कॅच घेतली गेली जयराज वाडकर याची. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती दर्शन धनावडे याच्यावरती. छोटा हा फलंदाज प्रकाश वाडकरांचा प्रकाश धनावडेंचा पट्टा आहे. अमरीश ना मॅन फ्रॉम ओळंब अमरीश कळंबे मित्रांनो. एक मध्यम बांधा असलेला हा गोलंदाज आहे मित्रांनो. सुरेख गोलंदाजी, आग भोकणारी गोलंदाजी. आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर सरसावला, फटका खेळायचा होता, स्क्वेअर लेगला भेदायचं होतं, प्रयत्न केले गेले, मनसुबा उधळला. एक जबरदस्त असा ऑलराऊंडर आहे धैर्य गावचा प्रकाश दादांचा हा वस्ताद आहे. इथं मात्र स्क्वेअर लेगला खेळायचा होता, फटका सज्जावला होता परंतु निर्धाव प्रकारचा.
आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये. मिड विकेट वन साइड भेद देऊन जाणारा फटका घनघाती प्रहार येतोय. डीजेला संधी देतोय. परत एकदा प्रयत्न केला गेला होता. चेंडू खाली राहिला. जर त्याच्या आवाक्यात आला असताना चेंडू तर हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क गेला असता. कॉपी पेस्ट झाली असती मागील चेंडूची. परंतु इथे कुठेतरी कमबॅक करतोय अमरीश. मित्रांनो जीवनशैली असेल क्रिकेट असेल कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. जीवनाच्या पटलावरती देखील कमबॅक करायचा असतो. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर भेटतोय. आग लावतोय केस फाइंड एंड कडून. मित्रांनो काय सीमारेषेला आग लावले. छोटा फलंदाज दह्या अडगावचा मॅन फ्रॉम द हॅट नेतृत्व करतोय बाजूच्या गावाचा. काय भैरवनाथ 11 संघाचं नेतृत्व करतोय दर्शन धनावडे. मित्रांनो त्यांचे वडील इथून कॉम्बॉक्स मधून त्याची बॅटिंग पाहतायत मित्रांनो. आणि गर्व वाटावा असा हा छोटा त्यांचा मुलगा. आपले पिताश्री आपली मॅच पाहतायत ना त्यानंतर नक्कीच कॉन्फिडन्स दुगणा झाला असेल या फलंदाजाचा. आणि ब्लास्ट आले त्याच पद्धतीचे. आता मात्र कान्सिलात वाजवणारी डिलिव्हरी मातीचा सुगंध देऊन जाणार डिलिव्हरी. इथे मात्र घातक ठरते. घात होते. अक्षयडीचे धन्यवाद मित्रा. सुरेख अशी साथ दिली कालपासून आम्हाला. यानंतर होणारा सामना यानंतर होणारी लढाई चौणेश्वर 11 वर्सेस कृष्णमाई 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आपला 11 सज्ज करायचं आहे. जर कोणी खेळाडू आले नसतील तर कॉल करायचा आहे मित्रांनो. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते कालपासून आणि आजचा दिवस दुसरा आहे मित्रांनो. दुपारचं सत्र आहे. आतापर्यंत कोणतंही काल बोट न लागता स्पर्धा जशी पार पडते तसेच शेवट हीच गोड व्हावा या स्पर्धेचा अशी ईश्वराचरणी प्रार्थना. आणि जाऊया धावफलकावरती. इथे मात्र समीकरण 33 धावांचा वन आहे. छोट्या छोट्या धावा मित्रांनो घातक ठरतात. आता मात्र मराठा फायटर्सला मात्र 33 धावा बनवाव्या लागतील. वर्तमान काळात काय झालं त्याचं कोणी लेखाजोखा ठेवत नाही मित्रांनो. चला टॉस का बॉस मध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. वाई तालुक्यातील मानाची लीग तुमच्या आमच्या आपुलकीची लीग जी स्पर्धा या कमिटीने स्वप्नात पाहिली होती तो प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. वाई भाग म्हटलं ना मित्रांनो की प्रत्येक क्रिकेट प्रेमी साठी एक पर्वणी असते. मे महिना म्हटलं की 250-300 किलोमीटर वरून आपण प्रवास करून येत असतो. गावाला येत असतो. या मातीशी आपली नाळ जोडली गेलेली आहे. या मातीतूनच आपण सर्व लहानाचे मोठे झालो. प्रत्येक पदावरती प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहोत. खूप काही दिलं या मातीने. त्या मातीचे देखील आभार मित्रांनो. आणि आज गावाला ज्या स्पर्धा पार पडतायत ना मित्रांनो त्या स्पर्धा ते प्रत्येक गावाचं क्रिकेट प्रत्येक गावाची टुर्नामेंट मात्र पाहण्यासारखी. आणि काय सुरेख असं क्रिकेट आहे. कमिटीचं देखील कौतुक करेन. वारंवार कौतुक करावं लागेल मित्रांनो. जे आयोजन केलंय ना ते एक वाखण्याजोगा आहे.
पुढाकार घेतला गेला, हात वरती केले गेले मित्रांनो. आणि नियोजनासाठी कामातून वेळ काढावा लागतो, जॉब मधून वेळ काढावा लागतो, उद्योग धंद्यातून वेळ काढावा लागतो आणि तेवढं सोपं नाहीये. फॅमिलीतून देखील वेळ काढावा लागतो आणि हे सगळं करून ही कमिटी जॉब वगैरे आपले बिझनेस पाहून हे सगळं करते. आणि आज ग्रामीण लेवलला ग्रामीण धमाका वाई प्रीमियर लीग आज दुसऱ्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये येऊन टाकलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजित बडे ऑन द स्ट्राईक. सागर वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव. नितीन दादा, संतोष दादा यांच्या तालमीतला हा पट्टा आहे. नवी मुंबई नगरीमध्ये देखील या पट्ट्याचा आपण धुमाकूळ पाहिलाय. आणि इथे मात्र काय होत आहे, सुरेख चेंडू हातातून चेंडू निसटला परंतु इथे दंडित केलं जात आहे. क्रिकेट नियम क्रमांक 22 चा उल्लंघन केलं जात आहे, दंडित केलं जात आहे. पंचांचे हात मात्र समांतर आणि धाववाले अवांतर. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे लगेचच मित्रांनो. सहकार्य करा कमिटीला. चौनेश्वर 11 आणि कृष्णबाई 11. मी इन्व्हाइट करतो संदीप विष्णू वाडकर, श्रीयुत वैभव कृष्ण वाडकर, श्रीमान श्री समीर आनंद वाडकर. आपण टॉस करून घ्यायचा आहे. आमच्या डाव्या बाजूला टॉस का बॉस मध्ये आपण टॉस साठी जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस होईल. नाणेफेकीचा कौल केला जाईल, त्यानंतर लंच ब्रेक होईल मित्रांनो त्या मॅच नंतर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. माफक असं 33 धावांचं आव्हान वाटणार कितपत अवघड होईल, कठीण होईल की काय पाहायला मिळेल. कारण की जाळं फेकलं, जाळं विणलं गेलंय आणि मराठा फायटर्स मागच्या मॅच मध्ये चांगला विजय श्री घेऊन आणला होता आणि तो कॉन्फिडन्स असेल 11 मध्ये. डग्गा आउट मध्ये एक सुरेख असा तुल्यबळ संघ, दोन्ही संघ मालक देखील या टॉसला यायचं आहे. आणि आम्ही पाहुण्यांना आमंत्रित करतो. आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचा आहे. इथे मात्र घात झालाय मित्रांनो. इथे मात्र फर्निचर वाचलंय डीजे तरी वाजवा तुम्ही. नाही विकेट नाही, डीजे वाजवा तुम्ही. नशिबाच मित्रांनो साथ मिळाली अजित बडेला. थोडस वाटलं, आमची नजर हटली, दुर्घटना घडली की काय, परंतु अजित बडेच्या बाजूने मात्र कौल आहे आज. ओहो सुरेख चेंडू, यॉर्क डिलिव्हरी, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सागर मित्रांनो. काय सुरेख गोलंदाजी आहे. बोरगाव गावचा हा धगधगता निखारा ठाणे वाघ मित्रांनो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा पाहायला मिळतो. वस्ताद आहे नितीन वाडकरांच्या ताफ्यातला, संतोष दादांच्या ताफ्यातला आणि काय स्वतः बंधू सर्व मित्र परिवार त्याचा खेळ पाहण्यासाठी आला आहे. अजित बडे इथे मात्र घुटना टेकता मच्छा देख फटका आलाय तो कणकणी षटकार. आता डीजे थांबायचं नाहीये, वाजवा. सातारावरून आलेले हे सुपुत्र धोनी आज या आपल्या लीग साठी पंचांचं काम पाहत आहेत मित्रांनो. बाहेरचे पंच म्हटलं ना की मित्रांनो चुकीची काही शाश्वती नाही, चुकीची काही डिसिजन तुमच्या ऑपोजिट लागणार नाहीत, निर्णय चुकीचा कोणाला लागणार नाही. इथे मात्र काय होत आहे, परत एकदा कव्हरच्या दिशेला परंतु इथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे, थोडीशी ताकद कमी. धाव फलकावरती जाऊया. धावा होत आहेत 10, 5 चेंडू आणि 10 धावा मित्रांनो. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते सर्वांना. कोणीही हार मानायला तयार नाही. जिद्द चिकाटी तुमचा प्रयत्न मित्रांनो या क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानात. स्वतःचं नाव विसरतो खेळाडू आणि ज्या वेळेस मॅच चालू असते ना त्यावेळेस मात्र आपल्या 11 साठी लढताना, फाईट करताना मात्र जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतो. सन्मान दिलाय, शॉर्टलेगच्या दिशेला सन्मान दिलाय मित्रांनो. इथे मात्र एक धाव येईल आणि आता मात्र धाव फलकावरती जाऊया. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा आल्या त्या 11. एक चांगलं षटक मित्रांनो हाताळलं, परंतु 11 धावा येण्यापासून थांबवलेलं नाहीये. समीकरण झालंय ते
11 धावा, वैयक्तिक 9 धावा. अमित बड, अजित बडे यांच्या बॅट मधून वैयक्तिक 9. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल विजयश्री खेचून आणायचा असेल तर या 22 धावा बनवाव्याच लागतील. दर्शन धनावडे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय, सज्ज होतोय. आता मात्र परत एकदा दर्शन राईट ओव्हरचा मारा. इथे काय होते, सूरज याला अजित आहे ना, अजित माफ करा, अजित ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू टाकलाय, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवलाय, कारण की हा बलाढ्य फलंदाज झाला. जर थांबवायचा असेल तर अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, हे चांगलं माहित आहे. चला टॉस का बॉस मध्ये दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे मित्रांनो. मी वारंवार सूचना करतोय, आपण इथे यायचं आहे आणि टॉस उडवायचा आहे. इथे काय होतंय, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दंडित केलं जात आहे, लाईनला टच झालाय पाय आणि का पंचांच्या नजरेतून सुटणार नाहीये, कोणतीही चुकी होणार नाहीये. नो चेंडू म्हणजे खराब चेंडू आणि ते फ्री डिलिव्हरी, मला वाटतं फ्रीट असेल. या पंचांचे हात गोल घुमले जात आहेत आणि का फ्रीटचा इशारा येत आहे. फ्री हिट म्हटलं की मित्रांनो गुलाबजाम पार्टी तोहफा असतो, तो कबूल करायचा असतो बॅटरला. इथे फक्त रनआउटच्या स्वरूपातच विकेटचं पतन होईल, कॅच आउट नाही, बोल्ड नाहीये. इथे मात्र आता काही नामिसान दिसतंय, आउट झालाय. चेंडू हवेत उभा राहिलाय, या चेंडूवरती हल्ला केला गेला. इथे काय होतंय आणि इथे मात्र परत एकदा पंचांचे हात जात आहेत आकाशाकडे, तोहफा कबूल केला गेला आणि का आला एक तो कणकणी षटकार. यस, मान्यवरांना विनंती करेन मी, श्री संदीप कृष्ण वाडकर, श्रीयुत वैभव कृष्ण वाडकर आणि का श्रीमान समीरानंद वाडकर, गणेश दादा वाडकर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. जा दादा विशाल वाडकर, आपण देखील जायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यस, इथे काय झालं, मिड विकेटच्या दिशेला ऑन साइडला फटका खेळला गेला. दुसरीचा अटेम्प्ट, एक जबरदस्त आखो में इशारा हो गया. मोठा फलंदाज आहे, अनुभव आहे चांगल्या प्रकारचा, डोळ्यातून पाहिलं आणि काय 2 धावा कंप्लीट केल्या आणि काय आमच्या उजव्या हाताला गणेश दादा आणि विशाल दादा यांच्याकडून या लीग साठी सर्व सामनावीराचा पुरस्कार आलाय मित्रांनो. असे दात येत असतात मित्रांनो, हात उंच करायचे असतात आणि का पुढे यायचं असतं, उभं राहायचं असतं. विशाल दादा आणि गणेश दादांचं कौतुक करेन. बोरगाव गावचे सुपुत्र आहेत. प्रत्येक वेळेस वाई पश्चिम भाग म्हटलं, क्रिकेट म्हटलं की दादांचं योगदान नेहमी असतं. नवी मुंबई नगरीमध्ये देखील आम्ही पाहतो. आणि यस, इथे अजित बडे सरांचे स्वतः पिताश्री या मॅच साठी आलेत. पाहिलंय अजित दादांनी, वडिलांचं आगमन झालंय. इथे काय होत आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आता वडिलांना मानवंदनाच्या आगमनाला देणारा फटका आणि इथे काय झालंय मित्रांनो, ऑन साइडला काय सुरेख असा हा प्रयत्न, मला वाटतंय समीर वाडकर मित्रांनो दुसरा अटेम्प्ट केला गेला होता, अडथळा निर्माण झाला होता, डोंगरासारखा पहाडासारखा हा क्षेत्ररक्षक मध्ये आला होता, मनसुबा उधळायचा प्रयत्न केला गेला होता, कॅच सुटले, धरणीला दान झालाय चेंडू, पण काय दाद द्यावी लागेल मित्रांनो. या क्षेत्ररक्षकाची झेल जरी सुटला असताना तरी प्रयत्नांना मात्र 100% द्यावं लागेल. अजित बडे सरांचे पिताश्री आलेत आणि कोणत्याही वडिलांची पाठीवरती हात असेल ना तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या पटलावर देखील यशस्वी तुम्ही होत असता, यश प्राप्त होत असता. इथे वडील स्वतः आपल्या पठ्ठाचा खेळ पाहण्यासाठी चूर गावावरून आलेत. अवे फ्रॉम द बॉडी परत एकदा चेंडू हाताळला गेला, दर्शन याचा आणि इथे मात्र चुकी होत नाहीये. पंचांकडून हात होता येता समांतर, धाव येते अवांतर. जाऊया धाव फलकावरती. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 9 धावांची आवश्यकता असेल आणि गोलंदाज मित्रांनो दर्शन धनावडे. काय सुरेख मित्रांनो, वन साइडला झेलचा अटेम्प्ट केला होता परंतु धरणीला दान झाला, चेंडू जिवंत आलं. इथे सुरेख वाईट कव्हर पॉइंटला काय फटका सजवलाय,
कोण रेस जिंकेल इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 2 धावा आल्यात. काही सूर्य का मित्रांनो कव्हर पॉइंटच्या दिशेला फटका खेळला होता. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. काय मॅच चाललंय मित्रांनो. खम्माळगड सॉरी माफ करा भैरवनाथ 11 आणि का मराठा फायटर्स ची मॅच रंगले. पंकज दादा कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. गणेश दादा आपल्याला बोलवतायत. इथे काय झालं इथे काय घडलंय. शॉर्ट मिडॉनच्या दिशेला 2 धावा आल्या त्याच्या पण सुरेंद्र अगोदरच्या चेंडूवर देखील 2 धावा आहेत. 2 सुरेंद्रने फटका खेळला होता. तो शॉट सुरेंद्रच्या बॅट मधून आलेला कव्हर पॉइंटला. तिथे देखील 2 धावा. या चेंडूवर देखील 2 धावा. थोडस पाणी घेऊन जायचं आहे आणि 2-2-2चा पाडा असतो ना मित्रांनो. 3-3 कारण आपण ज्यावेळेस काढत असतो त्यावेळेस ना दमछाक होतो. छाती भरून येते मित्रांनो. कारण क्रिकेट मित्रांनो मैदानाच्या आत खेळताना थोडस कठीण जातं. फिटनेसचा देखील विषय इम्पॉर्टंट आहे इथे आणि पळून दम लागतो मित्रांनो. पाण्याची सोय करायची आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना पाण्याचं महत्व खूप आहे. यस आणि मला वाटतं फक्त औपचारिकता बाकी असेल. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. कमबॅक करावा लागेल. काळ भैरवनाथ 11ला फाईट करावी लागेल मित्रांनो क्रिकेटच्या या मॅच मध्ये या रणसंग्रामामध्ये. यस मी तोपर्यंत इथे आपण सत्कार करूया. विजय बडे दादांचा इथे सत्कार होतोय. अजित बडे सरांचे पिताश्री आहेत आणि स्वतः आपल्या पुत्राचा खेळ पाहण्यासाठी आलेत गावावरून. पंकज दादांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते श्रीमान विजयजी बडे साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि युट्यूबला मी विनंती करतो कॅमेरामॅनला ही चित्रफित कैद करून ठेवायची आहे. आपल्या या टुर्नामेंटची काही चित्र आहेत काही फोटोज आहेत इथे जखडून ठेवायच्या आहेत. इतिहासाच्या पानांवरती सोनेरी अक्षरात ही स्पर्धा लिहिली गेली जाणार आहे आणि चित्रफित कैद करून ठेवायचे आहे. प्रत्येक मेमरी गोड आठवणी आणून ठेवायच्या आहेत. लॉग गला फटका साथ जमलाय. चेंडू रेस जिंकेल की काय परंतु छोटा हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी प्रयत्नांची कष्ट करतोय आपल्या विजयासाठी. यस 8च्या 8 संघ मालक आणि आयकॉन कर्णधार सेमीफायनलचे लॉट्स इथे पाडले जाणार आहेत. आमच्या डाव्या बाजूला आपण यायचं आहे. आयोजक कमिटीचा आपल्याला विनंती आहे. अजित बडे इथे काय होत आहे. परत एकदा कव्हरला चांगला फटका सजवलाय. इथे मात्र एकच धाव येते आणि अजून एक पाऊल विजयाच्या दिशेने टाकताना अजित बडे म्हटलं ना मित्रांनो तर या लिलाव प्रक्रियेमध्ये जवळ राहुल सरानंतर 2 नंबरचा हा फलंदाज आहे. सर्वात महागडा असा हा खेळाडू ठरला या लीग मध्ये. ऑक्शन प्रक्रिया जी पार पडली घनसोली येथे या प्रीमियर लीगची आणि सुरेंद्रचा फटका चांगला होता शॉर्ट लेगला परंतु इथे मात्र एकच धाव येते आणि 1-1 मात्र संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर. केवळ औपचारिकता बाकी या मॅचची. एका धावेची गरज आहे विजयासाठी. स्कोर लेव्हल झाले आणि मॅच जवळ संपले मित्रांनो. काळ भैरवनाथ 11 इथे मात्र पराभवाच्या छायेत आहे. मराठा फायटर्स हावी झालाय नक्कीच. अजित बडे देखील काय इतका महागडा खेळाडू ठरतोय. विश्वास होता संघ मालकाचा. इथे मात्र काय सुरेख फटका खेळलाय वन साइडच्या दिशेला. मॅच संपलाय आणि विजय संघाचं हार्दिक असं कौतुक. विजय सम्राट थोडासा वाजवा.